प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। मी सुधीर कांबळे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघांतर्गत प्रोटान शिक्षक संघटना शाखा सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सचिव आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघांतर्गत प्रोटान शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनाने अनेक प्रकारचे गाले घालण्याचं काम सुरू केलेलं आहे। अनेक प्रकारचे बहुजनांच्या हक्क आणि अधिकाराचं शिक्षण हे नेस्तनाबूत करण्यासाठी या देशातील शासन व्यवस्था अनेक प्रकारचे शासन निर्णय काढून बहुजनांचे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणावर घाला घालण्याचं काम इथलं शासन करत आहे। या विविध शासनाच्या JRच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघांतर्गत प्रोटान शिक्षक संघटना यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात व सरकारच्या विरोधात 3 चरणामध्ये आंदोलनाची घोषणा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 358 तालुक्यात व महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात आज एक दिवसाचं धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन तसंच भारत सरकारने जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत त्यांना TET परीक्षेची अनिवार्यता केलेली आहे। हा जो TETचा कायदा आहे तो राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 मधील कलम 23 मध्ये याचा अंतर्भूत आहे। ज्यावेळेस एखादा कायदा या लोकशाहीमध्ये पारित केला जातो त्याची अंमलबजावणी तो कायदा ज्या तारखेपासून सुरू झालेला असतो त्या तारखेपासून त्याची अंमलबजावणी सुरू होत असते। परंतु भारत सरकारने काढलेल्या या कायद्याच्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्ट यांनी भारत देशातील इयत्ता 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना हा TETचा कायदा लागू केलेला आहे। कायदा प्रत्यक्षात आला 2009ला, अंमलबजावणी झाली 2010ला आणि आमचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस कायदा 2010ला सुरू झालेला असेल तर 2010 पासून या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे शिक्षक येणार आहेत त्यांना हा TETचा कायदा लागू करावा। परंतु सुप्रीम कोर्टाने हा सरसकट सर्व शिक्षकांना कायदा लागू केलेला आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर 2005 नंतर जो कर्मचारी शासकीय सेवेमध्ये आलेला आहे त्याला भारताच्या संविधानाने दिलेला जुनी पेन्शनचा हक्क हा काढून घेण्याचं काम भारत सरकारने केलेलं आहे आणि तोच कायदा पुन्हा महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे। तो देखील कायदा रद्द करावा व सरसकट सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे की जो सेवक संचाचा निकष या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तो शिक्षकांना हानिकारक आहे, विद्यार्थ्यांना हानिकारक आहे आणि त्याच्यामुळं हा कायदा हा JR तात्काळ बदलावा व 20 विद्यार्थ्यांच्या पटाच्या मागे 1 शिक्षकाची नियुक्ती करावी। त्याचबरोबर 1 वर्ग 1 शिक्षक अशी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील आमच्या या धरणे आंदोलनाच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। त्याचबरोबर अंगणवाडीच्या ज्या महिला सेविका आहेत त्यांना सेवेमध्ये कायम करावं, त्यांना सरकारी शासनाच्या योजनेप्रमाणे त्यांना मानधन दिले जातं, त्यांना नियमित वेतन श्रेणी दिली जावी। त्याचबरोबर त्यांना सर्व हक्क आणि अधिकार जे लाभ आहेत शासनाच्या नियमानुसार देण्यात यावेत अशी देखील आमची मागणी आजच्या या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीचं आमचं हे धरणे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर असल्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये
हे आज चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलनाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. धन्यवाद. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।